विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक. सचिन अहिर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी. महायुतीकडून सचिन अहिर तर मवियाकडून जौ अभ्यंकर रिंगणात. सचिन अहिरांच्या बंडखोरीमागे सरनाईकांची मध्यस्थी. सूत्रांची माहिती. सचिन अहिरांचं मन वळवण्यास सरनाईकांची मध्यस्थी. खासदार फुटीनंतर सचिन अहिरांचं मन वळवण्यास शिंदे सेनेला यश. सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न. वरळीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे, तर बेस्ट कामगार सेनेचा उद्या मेळावा आहे. बेईमान आदमी भी चाहता है उसके साथ कि आदमी ईमानदार रहे, यही ईमानदारी की ताकत है. सचिन अहिरांनी शिवसेनेतून अर्ज भरल्यानंतर राऊतांचं ट्विट. चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं. 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तर 4 विद्यार्थी जखमी. बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते. चेंबूरमधील दुर्घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती घेतली. महापालिका आयुक्त आणि महापौरांनी फडणवीसांना या घटनेची माहिती दिली. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. चेंबूरमधील दुर्घटनेची पालिका शिक्षण समिती अध्यक्षांकडून गंभीरपणे दखल. मुंबई पालिका शाळांभोवतीच्या झाडांचं सर्वेक्षण करणार. काल चेंबूरमध्ये झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू. मुंबईत गेल्या 3 वर्षात झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 मृत्यू, तर 125 जण जखमी. अशा दुर्घटना टाळण्याबाबत पालिका उदासीन असल्याचं समोर. यंदा 17,197 धोकादायक झाडांची छाटणी केली नसल्याची माहिती. रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात आज फडणवीसांची भेट घेणार. शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवारांची मागणी. खासदार ओमराजे निंबाळकर आणि कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. मला लाईनमन म्हणून हिणवू नका. ऑडिओ क्लिपमध्ये ओमराजेंचा संवाद. डीपी बसवण्यासाठी सत्तेत गेला का, कार्यकर्त्यांचा ओमराजेंना सवाल. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याप्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सर्वतोपरी मदत करण्याचं शिंदेंचं केतनच्या वडिलांना आश्वासन. केतन आणि सिया यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल. 7 मे रोजी झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमातील व्हिडिओ समोर. या कार्यक्रमात केतन, त्याचे आई वडील, होणारे सासू सासरे आणि कुटुंबीय आनंदात नाचतानाची दृश्य समोर. रितू शर्मांकडून हा व्हिडिओ पोस्ट. सिया गोयलनंतर आता चेतन चौधरी सोबत घटनास्थळाचं रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिस होणार. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तयारी पूर्ण. हत्येच्या दिवशीची हालचाल आणि सीसीटीव्हीतील व्यक्ती चेतनच होता का याची पडताळणी केली जाईल. एमपीएससी मार्फत होणारी भरती प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी उपाययोजना. संगणक आधारित सीबीटी परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय. मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता महत्त्वपूर्ण बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट. घरगुती सिलेंडरचे दर कायम. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात. घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. नायरा एनर्जीकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये कपात करण्याचा निर्णय. डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये कपात करण्याची घोषणा. देशासह राज्यात जुलैमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच असणार. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा 39.8%, तर राज्यात 50% कमी पावसाची नोंद. मुंबई ठाण्यासह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीलाही मुसळधार पावसाचा इशारा. कोल्हापूर, सातारा घाट परिसरातही ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी. राज्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत. पुण्यात गेल्या 3 वर्षातील जून महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस. जून महिन्यात 64 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती. जूनमध्ये विदर्भात सरासरीच्या 39% कमी पाऊस. खरीपाच्या पेरण्या रखडल्यानं शेतकरी चिंतेत. गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यातील पावसाची स्थिती चिंताजनक. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवलीसह अंधेरी परिसरात जोरदार पाऊस. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा.
मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, दादर परिसरात सकाळपासून पाऊस. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात जोरदार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरीसह गोरेगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पाणी साचल्यानं अंधेरी सबवे काही काळासाठी बंद केला होता. मुंबई उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस.